गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला पुणे महामेट्रोकडून एक नवीन बातमी मिळाली होती, ज्याच्यामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत पुणे मेट्रो जी आहे ती सुरू राहणार होती, जी अजूनही राहत आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवरती घेतलेला हा निर्णय आता चांगलाच फायद्याचा ठरतोय महामेट्रोला. कारण की जर आपण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांची जर आपण तुलना केली तर ऑगस्ट महिन्यात प्रवाशांची संख्या 2.13 लाखांनी वाढलेली आहे. म्हणजे जून महिन्यात जे होतं ते 1.74 लाख होतं, जुलै महिन्यात होतं ते 1.92 लाख होतं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 2.13 लाखांवरती हा आकडा गेला आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवरती घेतलेला हा निर्णय पुणे महामेट्रोला अतिशय फायदेमंद ठरतो आहे. आता आपण बघू शकतो की या गोष्टीमुळे म्हणजे मेट्रोमध्ये साधारणपणे एका ह्याच्यामध्ये 1000 जण बसू शकतात आणि पुण्यामध्ये मेट्रो ज्या पद्धतीने धावत आहे त्या पद्धतीने पुणे मेट्रोचा विकास हा नक्कीच पुढे चांगल्या पद्धतीने होणार, आपल्याला याची खात्री देखील मिळेल. आणि याच गणपती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जास्त गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं आणि मेट्रोने देखील सुरक्षितपणे प्रवास करावा, कारण की मेट्रोमध्ये कधी कधी गर्दी देखील अचानकपणे वाढू शकते आणि याच पार्श्वभूमीवरती स्वतःची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी. न्यूज डॉट साठी मी अंशुकाश.